भाजप आमदार परिणय फुकेंच्या कालच्या वक्तव्यामुळे शिवसेना मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळते। मित्रपक्षाबाबत केल्या जाणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे युतीत मिठाचा खडा पडत असल्याची भावना काही मंत्र्यांनी काल उपमुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली। यापूर्वीच मित्रपक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवार तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांना परस्पर प्रवेश दिले जात असल्याने युतीत रस्सीखेच सुरू असताना आता यानंतर ही पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळते। परिणय फुकेंसारख्या वक्तव्यांमुळे चांगले संबंध ताणले जातात। याआधीही अशी वक्तव्य झाली असल्याची तक्रार मंत्र्यांनी केली आहे। फुकेंच्या वक्तव्यावरून शिवसेनेमध्ये आता नाराजी व्यक्त केली जाते। नाराजी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त करण्यात आलेली आहे। मित्रपक्षाबाबत केलेल्या वक्तव्याने आता युतीमध्ये खडा पडल्याची चर्चा मंत्र्यांनी नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे। परिणय फुके यांच्या वक्तव्यानंतर आता नाराजी व्यक्त झाली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, आपण पाहतोय की भाजप आमदार परिणय फुकेंच्या कालच्या या वक्तव्यामुळे शिवसेना मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। एकूणच आपण पाहतोय की अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे युतीला पडत असल्याची भावना जी आहे ती या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे यापूर्वीच आपण पाहतोय की मित्रपक्षातील जी प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्याच्याच त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना परस्पर प्रवेश दिला जात असल्यामुळे युतीत जे आहे ते रस्सीखेच जो आहे तो सुरू आहे आणि यामुळे कुठेतरी परिणय फुकेंसारख्या वक्तव्यामुळे चांगले संबंध जे आहेत ते ताणले जात असल्याचं याआधीही वक्तव्यामध्ये झालं होतं आणि तशीच तक्रार जी आहे ती या मंत्र्यांनी आता उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्यामुळे काल समन्वय समितीच्या बैठकीमध्ये देखील विशेष चर्चा यावरती झालेली आहे आणि त्यावरनं मार्ग देखील काढावा अशा पद्धतीची तिन्ही पक्षात समन्वय राहिला पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न जो आहे तो करण्याची सूचना देखील उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या असल्याची जी माहिती आहे ती आपल्याकडे सूत्रांकडून मिळत आहे। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।